नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पत्रकारांच्या घरावर छापे, राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार निदर्शने. ज्यांचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं जाईल त्यांच्यासाठी आम्ही लढणार, डॉक्टर जितेंद्र आव्हाड. परदेशी फंडगीचा आरोप करीत दिल्ली पोलिसांनी न्यूजलिंक या वृत्तसंस्थेच्या पत्रकारांच्या घरावर, कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. हा प्रकार पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान ज्यांच्या संविधानाने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेतलं जाईल त्यांच्यासाठी आम्ही लढणार, असंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी नगरसेवक अमित सरैया, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, महिला अध्यक्ष सुजाताताई घाक, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्ष पल्लवी जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, अर्बन सेल अध्यक्ष रचना वैद्य, हॉकर सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, व्यापारी सेल अध्यक्ष दीपक क्षत्रिय, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष राजू चापले, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस उमेश अगरवाल, मधुर राव इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तुमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येईल, ह्याच्यावर येईल, ह्याच्यावर येईल, ह्याच्यावर येईल, म्हणून पत्रकारांनीही आता एक होण्याची गरज आहे. तुमच्या पुढे एडिटर्स गिल्डनी दिल्लीमधनं भूमिका जाहीर केली आहे आणि त्यांनी ह्या गोष्टीचा निषेध केलाय. आम्ही एडिटर्स गिल्डच्या या कारवाईचा या त्यांनी दिलेल्या संदेशाचं समर्थन करतो की या देशामधलं वृत्तपत्र पत्रकारिता या सांभाळल्या पाहिजेत, सुरक्षित ठेवल्या पाहिजेत, तर तुमची लोकशाही सुरक्षित राहील. जर सत्य आलंच नाही लोकांच्या कानावर आणि सरकार म्हणेल ते सत्य पेपरवाल्यांनी छापायला सुरुवात केली तर या देशाचं वाटोळ होईल. चौथा स्तंभ थरथरतोय, 40 स्तंभ थरथरत आहेत, एकच स्तंभ थरथरत नाहीये, 40 स्तंभ थरथरत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाविरोधात लिहिणारी लेखणी सेवानिवृत्त होणार नाही, सचिन शिंदे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तो सतत लिहित राहिला. एसटीची प्रतिमा उंचावण्यासाठी आपल्या वैविध्यपूर्ण लेखांची अभ्यासपूर्ण मांडणी करत राहिला. असा एक एसटीचा ध्येयवेडा कर्मचारी रत्नपाल जाधव 30 सप्टेंबर रोजी विभागीय कार्यशाळा कळवा येथून सेवानिवृत्त झाला. रत्नपाल जाधव एसटी सेवेतून निवृत्त झाले असले तरी त्यांच्यात हाडाचा पत्रकार वसलेला आहे. तो कधीच निवृत्त होणार नाही. त्यांचे लिहिते हात उलट अधिक जोमाने एकंदरीतच कामगार क्षेत्रात होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवतील असा विश्वास एसटी इंटकचे विभागीय अध्यक्ष सचिन शिंदे साहेब यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. विभागीय कार्यशाळा येथे रत्नपाल जाधव यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, अवलिया प्रवासी रोहित धेंडे, MIDC कर्मचारी असोसिएशनचे सरचिटणीस संजय जाधव, भांडार अधिकारी संजय कांबळे, रत्नपाल जाधव यांच्या पेशाने वकील असलेल्या पत्नी ॲडव्होकेट रेवती रत्नपाल जाधव, कर्मचारी वर्ग अधिकारी नितीन आयरे, आस्थापना पर्यवेक्षक मुंबई सेंट्रल मनीष सोनकांबळे आवर्जून उपस्थित होते. रत्नपाल जाधव आणि महेंद्र कोंडे जिवलग मित्र असल्याने ते आपल्या मित्राच्या सेवानिवृत्ती प्रसंगी वेळात वेळ काढून आले होते. महेंद्र कोंडे यांनी आपल्या मित्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपल्या भाषणात घेतला. रत्नपाल जाधव यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक या कार्यक्रमासाठी हजर होते. अध्यक्षस्थानी उपयंत्र अभियंता गुलाब बच्छाव होते, तर सूत्रसंचलन प्रकाश ठक्के यांनी केलं. डायघर प्रकल्पाच्या ठेकेदाराला महापालिकेने बजावली नोटीस. वेळेत प्रकल्प सुरू न झाल्यास दर दिवशी 13 लाख दंड. भंडारली येथील कचरा प्रकल्प बंद करून डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी कचरा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते, परंतु तो सुरू न झाल्याने भंडारली येथील स्थानिकांच्या रोषाला पालिकेला सामोरे जावे लागले असतानाही पालिकेने 20 ऑक्टोबरनंतर येथील प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु वेळेत प्रकल्प सुरू न केल्याने पालिका घनकचरा विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. त्यातही 20 ऑक्टोबरनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा गेला नाही तर दर दिवशी 13 लाख दंड वसूल केला जाणार आहे. ठेकेदाराला वाढीव 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती, परंतु त्यानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी प्रकल्प सुरू करता आलेला नाही.
कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी विजेचा ट्रान्सफॉर्मर बसविलेला आहे. तो चार्जिंगवर चालणार असून चार्जिंग मिळत नसल्यानेही विलंब झाल्याचे दिसून आले. तांत्रिक अडचणी आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. डायघरसाठी 14 वर्षापासून प्रयत्न. डायघर प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी पालिका प्रशासनाचे गेल्या 14 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार डायघर येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प पालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला होता. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बांधणी, वृक्ष लागवड आणि संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मशीनचे सादरीकरण झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतून या मशीन येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. आता त्या मशिनरीही डम्पिंगच्या जागी आल्याचा दावा करण्यात आला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महापालिका लोकशाही दिन 6 नोव्हेंबर रोजी. 23 ऑक्टोबरपूर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन. महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी नोव्हेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक 23 ऑक्टोबरपूर्वी त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रपत्र 1ब प्रत्येक निवेदनासोबत अर्जदाराने सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडे परिपत्रक क्रमांक प्रसुधा 1099. डेंग्यू व मलेरियाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे. आयुक्त अभिजित बांगर. रुग्णालयातील परिचारिकांना बेसिक लाईफ सपोर्ट आणि व्हेंटिलेटर हाताळणीचे प्राथमिक प्रशिक्षण द्यावे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे काम 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे. पावसाळा अजून संपलेला नसल्याने अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने अशा ठिकाणांमधून डासांची व्युत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनात येत आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू आहे. पाऊस थांबल्यानंतर देखील पुढचे 15 दिवस हे महत्त्वाचे असून संपूर्ण ऑक्टोबरपर्यंत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे झालेल्या बैठकीत दिले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी.
ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.